नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी 1 वाटी शाबूपासून वेगळे असे पापड बनवणार आहे। तर यासाठी सकाळी शाबू भिजत घातलेला आहे 1 वाटी आणि त्याच वाटीने पाणी 5 ते 6 वाट्या पाणी घ्यायचे आणि गॅसवर ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर पाण्याला उकळी आलेली आहे तर भिजलेल्या शाबूमध्ये हे पाणी टाकून द्यायचे आणि झाकण ठेवायचे संध्याकाळी। आणि सकाळी मोठे बटाटे घेतलेले आहेत मी, तर कट करून शिजवण्यासाठी ठेवायचे कुकरमध्ये। तर पाणी टाकायचे 1 ग्लासभर, 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायचे। तर आता बटाटे शिजलेले आहेत, थंड झाल्यावर साल काढून घ्यायचे याच्यावरचं। तर शाबू पण बघू शकता एकदम छान असा फुगलेला आहे रात्रभर। तर आता या शाबूमध्ये बटाटे सर्व खिसून घ्यायचे। तर आता बटाटे खिसून झालेले आहेत। सर्व बटाटे मी या शाबूमध्ये खिसलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट बनवायचे। तर बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता याच्यात गरम पाणी करून टाकायचे। तर बघू शकता सर्व पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी। आता सर्व एकजीव करून घ्यायचे। मी गरम पाणी टाकले याच्यामध्ये, वाटल्यास रात्री जास्त 2 वाट्या टाकलं तरी चालते या शाबूमध्ये, मग सकाळी टाकायची गरज नाही। तर मी आता थोडंसं घट्ट वाटल्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 2 वाट्या गरम करून आणि गॅसवर ठेवायचे थोडंसं। तर बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे। तर आता मी उन्हात वाळत घालण्यासाठी पापड घेतलेले आहेत। तर आता एक एक पळी अशा पद्धतीने मी पापड तयार करून घेणार आहे। आणि एकदम चवीचे असे पापड आहेत ही आणि एकदम टेस्टी लागतात। सर्व पापड मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। तयार झालेले आहेत। तर मी दुपारी एकदा ह्याला पापडाला उलटून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने उलटून वाळत घालायचे आणि 4 ते 5 वाजता पापड ही काढून घ्यायचे। तर वाळलेले आहेत सर्व पापड, आणखीन 1 दिवस उन्हात ठेवायचे। तर 1 दिवस वाळत घातल्यावर तळून दाखवणार आहे तुम्हाला। गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे चांगलं। तर अशा पद्धतीने मी तळून घेणार आहे सर्व पापड। तर खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।